एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले। महालक्ष्मी रेसकोर्सवरून मुरबाडला जाताना घटना। जुहू हवाई तळावर हेलिकॉप्टर तातडीनं उतरवलं। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा सुरू। जय पवारांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। मासे विक्रेत्यांवर कसलेही प्रतिबंध नाहीत। महापौर रितू तावडे यांनी दिलं स्पष्टीकरण। मासे विक्रीबाबतची अफवा ठाकरे गटानं पसरवली। भाजपाचा हल्लाबोल, पेडणेकरांचं प्रतिआव्हान। नसरापूरचा नराधम 12 मे पर्यंत कोठडीतच। अधिक तपासासाठी भीमराव कांबळेला पोलीस कोठडी। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। भेटीचं कारण मात्र गुलदस्त्या। विजय कारंडेंच्या चौकशीचे आदेश। पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप। कारंडे अतुल सावेंचे माजी ओएसडी। संजय राऊत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात। भूसंपादनासाठी महिलांना मारहाण झाल्याचा आरोप। मात्र राऊत येण्याआधीच जिल्हाधिकारी निघाले। आणखी किती हुंडाबळी जाणार? नाशकात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। तर शिर्डीतही 23 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन। आम्ही भाजपा विरोधीच राहणार। भाजपानं एखाद्या पवारांना तिकीट दिलं तर संघर्ष अटळ। पवार विरुद्ध पवार विषयावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण। आम्ही सशस्त्र दलांच्या शौर्याला, त्यागाला सलाम करतो। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पोस्ट। मोदींच्या खोटारडेपणाला 1 वर्ष पूर्ण। बदला पूर्ण झाला नसताना ट्रम्प यांच्या सांगण्यावरून युद्ध थांबवलं। खासदार संजय राऊतांची टीका। सोलापुरात 11 वर्षीय मुलावर अत्याचार। प्रत्यक्षदर्शी महिलेनं आरडाओरडा केल्यानं बालकाची सुटका। नराधमाला 3 दिवसांची पोलीस कोठडी। 2 रिक्षाचालकांमध्ये भाडे घेण्यावरून तुंबळ हाणामारी। पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील घटना व्हिडिओ व्हायरल।